हॅलो, मी पूनम चव्हाण. आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जनकल्याण योजनेचा मी आलेला अनुभव शेअर करणार आहे. तर तो अनुभव आज आपल्या व्हिडिओमार्फत आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये आधी कुठेही स्टॉप करू नका. खूप मोठा त्या ताईंना आलेला अनुभव आहे. असा अनुभव तुम्हाला येईल जर तुम्ही जनकल्याण योजनेत पुढाकार घेतला तर. पुढाकार घेऊन लाख मोलाचा वाटा, खारीचा वाटा तुमच्या वाट्याला आणला तर अशीच प्रचिती येणार आहे. तर व्हिडिओला सुरू करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी श्री जनकल्याण योजनेच्या फॉर्मवरती अतिशय महत्त्वाची आणि लाभदायक माहिती सांगितलेली. त्यात मी तुम्हाला एक उल्लेख केला होता की या फॉर्मची कशा प्रकारे प्रचिती द्या. तर कालच बघा, केंद्रात एका व्यक्तीला आलेली प्रचिती जनकल्याणची मी तुम्हाला ते वाचून सांगणार आहे. त्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. तर तो तुम्हालाही कळायला पाहिजे की कशा स्वरूपात आपला 1 रुपयाच्या मोलाच्या दानचं महत्त्व मिळून जाते. स्वामी माऊली कुणाचंही ऋण ठेवत नाहीत, कुणालाही कर्जात ठेवत नाहीत. त्याची दान दुपटीने चक्रीय व्याजाने कशी परतफेड करतात हे छोट्याशा अनुभवाने मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ आपला कुठेही न थांबवता संपूर्ण पहा, कारण हा स्वामी मार्गातील आहे. आपला कुठलाही वैयक्तिक वेगळा व्हिडिओ नसणार आहे. आध्यात्मिक मार्गातील व्हिडिओ पाहिले गेले पाहिजेत. कलियुग आहे, कलीचा प्रचार प्रसार प्रत्येकाच्या चालू झालेला आहे. प्रत्येकात काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. म्हणूनच आपण हा दिंडोरीप्रणीत मार्गातील सत्कार्याचा मार्ग अवलंबून सर्वांनी एकमेकांचा हात धरून साखळी बनवून स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली गेली पाहिजे. आणि येणारे अनुभव प्रत्येकाला सांगितले गेले पाहिजेत. कुठेही कुणाचे अनुभव न झाकता पाकता ते सर्वांना सांगून त्यांना त्याची माहिती जाणकार दिली पाहिजे. कारण खूप लाभ असतो, खूप यात सुद्धा सामाजिक कार्य असतं आणि माऊली ह्याचे सुद्धा पुण्य त्या व्यक्तीला देत राहतात. तर असो, आपला विषयांतर प्रत्येक वेळी होतच राहतो. मी नेहमीप्रमाणे सांगते, स्वामींच्या विषयी बोलावे तेवढे थोडंच असते. कारण विषय कुठेही गेला तरी स्वामी माऊलींच्या विषयी कितपत बोलावं ह्याचा भानच मला तर राहत नाही, कारण स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहोत. तर मेन मुद्द्यावर येऊया. आलेली जनकल्याण फॉर्मची प्रचिती बघा. आता मी तुम्हाला त्यांचा केंद्रात आलेला त्यांचा रिझल्ट सांगणार आहे. तर तुम्ही सर्वांनी न कुठं स्किप करता पूर्ण. तर बघा, त्यांनी पाठवलेला केंद्रात व्हॉट्सअपला पाठवलेला उल्लेख बघा. परमपूज्य गुरु माऊली यांना त्रिवार वंदन. आर्थिक प्राप्तीचे द्वार खुले झाले. जनकल्याण योजनेचा अनुभव माझा सर्वात मोठा आहे. हे सर्व सेवेकऱ्यांपर्यंत मी पोहोचवत आहे. माझे सर्व सेवेकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी शेवगाव तालुक्यातील रहिवासी असून मला आलेला अनुभव सांगत आहे. मी शेवगाव येथील एका पतसंस्थेत शिपाई पदावर कार्यरत असून माझ्या आयुष्यात अनेक अडचणी येत होत्या. जवळपास 3 वर्षापासून खूप आर्थिक संकटांना तोंड देत संसार चालू होता. परंतु मार्ग काही सापडेना. तसा मला जास्त देव करणं जमत नाही. मी काही सेवेकरी नाही, परंतु माझे सहकारी हरीश आहुजा हे स्वामी सेवेबद्दल काही ना काहीतरी सांगत होते, पण मी काही लक्षात दिले नाही. परंतु एक दिवस मी आर्थिक अडचण असताना सुद्धा श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला. तर मला एकाच दिवशी 1 सोडून 2 अनुभव आले. बघा, केवढं मोठं कार्य सिद्ध आहे हे. माझ्या मुली मतिमंद असल्याने मला औषध उपचारासाठी खूप खर्च होता. त्यामुळे माझ्यावर खूप कर्जही झाले होते. परंतु ज्या दिवशी माझा फॉर्म हा सक्सेस झाला, त्याच दिवशी मला समाज कल्याण खात्यातील अधिकारीचा फोन आला की तुम्ही ज्या गोष्टीसाठी रोज कॉल करत होता ती शासकीय योजना माझ्या मुलीला लागू झाली व या महिन्यापासून ₹3,500 दरमहा तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा होतील. ते होत नाही की लगेच थोड्या वेळाने महाराष्ट्र राज्य सरकारने दरवर्षाला शेतकरी सन्मान योजनेत 6,000 प्रतिवर्ष जाहीर केले. तसेच माझ्या मनी ध्यानी नसताना माझ्या बँक खात्यात जवळपास 33,000 पीक नुकसान भरपाई जमा झाली. आनंद या गोष्टीचा की माझे जे कर्ज झाले होते ते पण पूर्ण नील झाले असून माझ्या हातात आता पूर्ण पगार जमा होणार आहे. यावर्षी माझी कधी न झालेली 3 महिने पगार वाढ झाली. म्हणजे किती प्रचिती आली बघा. त्यांनी 2 सांगितली पण त्यांना 4 प्रचिती मिळाली एका जनकल्याण फॉर्म 1 रुपयामुळे.
कधी न झालेली तीन कामे पूर्ण झाली. मी खूप खुश आहे. त्यामुळे सर्व सेवेकरी बंधू भगिनींना सांगते की प्रतिमा 151 रुपये जनकल्याण योजनेचे सभासद होऊन एकाच महिन्यात झालेली परतफेड महाराजांनी लागलीच माझ्या मुलींना मला सेवेकरी नसतानाही दिली आहे. म्हणून हा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाला मला एक गोष्ट स्पष्ट सांगावीशी वाटते की आपण प्रत्येकानं या जनकल्याण योजनेचा फॉर्म भरावा. तसं स्वामी महाराजांना दिलेले कुणालाही कमी पडत नाही किंवा कमी पडू देतही नाही स्वामी माऊली. म्हणून मी सेवेकरी नसतानाही तुम्हाला एवढं सर्व काही सांगत आहे. तुम्ही तर स्वामी सेवेकरी आहात. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की ज्याने आवर्जून जनकल्याण योजनेत सहभागी होऊन गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाने तयार होत असलेल्या परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल या कार्यामध्ये छोटासा खारीचा वाटा घ्यावा ही नम्र विनंती. आणि सर्वांनाही पुण्याचं काम लाभो ही एक मी सेवेकरी नसताना आजपासून एक स्वामी सेवेकरी म्हणूनच मी पण हक्कानं सांगत आहे की मला आलेली प्रचिती अशीच तुम्हाला येवो आणि सर्वांनी आपल्या कार्यातून 1 रुपयाचं दान आम्ही स्वामी समर्थ महाराजांसाठी देऊ. बघा किती छान खूप अनुभव आलेला आहे स्वामी सेवेकऱ्यांना. म्हणजे त्या सेवेकरी आधी नव्हत्याच परंतु आता या मार्गी लागलेल्या आहेत. त्यांनी 2 सांगितलं परंतु त्यांना 4 काम म्हणजे आहेतच ना आपले स्वामी माऊली इतके मंदिरी निशंक हो निर्भय हो म्हणणारे अशक्य शक्य करतील स्वामी. जे सेवेकरी नाही त्यांनी जर 1 मोलाचा वाटा घेतला असला तर स्वामी माऊलींनी चक्रीय व्याजासकट त्यांची परतफेड केली. आपण तर सेवेकरी आहोत, जाणते सेवेकरी आहोत, मनापासून करत आहोत सेवा. कर्मशा 3 अध्याय 11 माळी जप करणारे आपण लाख मोलाचे सेवेकरी जर एवढे मोठे काम करत असेल तर स्वामी माऊली आपल्याला किती पट दान देतील ह्याची आपण अपेक्षाही आपण याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून सेवेकरी बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे. मी ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवत आहे. प्रत्येकानं ती लिंक ओपन करून जनकल्याणात सहभागी व्हा ही मनापासून मी तुम्हाला सांगत आहे, कळकळीची विनंती करत आहे. आणि याची प्रचितीचा अनुभव घ्या जेणेकरून तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारता ते प्रश्न तुमचे राहिलेच जाणार नाहीत, येणारच नाही तुमच्या वाट्याला. कुठले भोग येणार नाहीत, वाईट संकट येणार नाहीत. तुमचे जर कर्ज असेल तेही या वाट्याने फिटून जाणार आहेत. प्रत्येकाला याची प्रचिती, प्रत्येकाला याचा अनुभव 101% येणार ही स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून सांगते. परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊनच सांगते की तुमच्या ह्या सर्व संकटातून तुम्ही बाहेर होणार आहात. फक्त 1 पाऊल पुढे या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली आपली लिंक ओपन करून आपण जनकल्याण बँकेचा फॉर्म भरा. 151 रुपये म्हणजे रोजचा 1 रुपया आपला जाणार आहे. फक्त काय फार काही आपल्यासाठी नाही आहे 151 रुपये, पण फार म्हणजे फार मोलाचे काम आणि फार आनंदाचे काम आणि फार मोठ्या ह्याचे सुखाचे काम तुम्ही करणार आहात. फार मोठा खारीचा वाटा तुमच्या वाट्याला येणार आहे. असो सर्वांना निश्चितच याचं महत्त्व कळालं असेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे येणारे सर्व व्हिडिओ